वरील काळे डाग, पिगमेंटेशन, वांगाचे डाग कायमचे घालवण्यासाठी करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच आपला चेहरा डागविरहित असावा असे वाटत असते, पण असे होत नाही. आजकाल बऱ्याचदा अनेक जणांना चेहऱ्यावरील वांगाचे चट्टे दिसून येतात. साधारण 35 ते 40 वयोगटातील महिला आणि पुरुषांना देखील चेहऱ्यावरील वांगाच्या समस्येचा सामना करावा लागतो. आपल्या चेहऱ्याचा स्किन टोन समान दिसावा म्हणून बऱ्याच महिला कलर करेक्टर, कन्सिलर, फाउंडेशन किंवा बेबी क्रीमचा वापर करतात, पण हे तात्पुरते सोल्युशन असते. याशिवाय या सर्व मेकअपचा वारेमाप खर्च सर्वांनाच परवडण्यासारखा असतो असेही नाही. आणि अशा वांगांसाठी तुम्ही कायमचे सोल्युशन शोधत असाल तर आजचा हा उपाय तुमच्यासाठी अतिशय गुणकारी ठरणार आहे. त्यामुळे उन्हाळा संपून देखील चेहऱ्यावरील टॅन, काळे चट्टे गेले नसतील तर आजचा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील बेलवर क्लिक करून व्हिडिओला एक लाईक देखील करा. काळवंडलेली त्वचा एक समान करणारा आजचा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे अर्जुन साल पावडर. मित्रांनो, अर्जुन नावाचा वृक्ष जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात आढळतो. अनेक औषधांमध्ये याचा वापर देखील केलेला आपण पाहतो. अर्जुन साल पावडरमधील भेसळ टाळण्यासाठी आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळणारी अर्जुन साल घेऊन घरच्या घरी देखील याची पावडर तुम्ही बनवून ठेवू शकता. चेहऱ्यावरील टॅनिंग, काळपटपणा घालवण्यासाठी याचा लेप अत्यंत उपयुक्त असतो. आपण अर्धा चमचा एवढी ही पावडर घ्यायची आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे मंजिष्ठा पावडर. मंजिष्ठा या वनस्पतीच्या वाळवलेल्या मुळ्या आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये उपलब्ध होतात. त्यांची पावडर बनवून आपण वापरायची आहे. सर्व प्रकारचे चर्मरोग मुळापासून बरे करण्यासाठी याचा वापर होतो. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये मंजिष्ठाचा वापर केलेला आढळतो. मोडलेली हाडे लवकर जुळून येण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. आपण अर्धा चमचा एवढी ही पावडर घ्यायची आहे. आता शेवटचा घटक म्हणजे मध. तुमची त्वचा खूप कोरडी, रखरखीत, निस्तेज दिसत असेल तर तुम्ही मधाचा नियमित वापर करा. मधामध्ये अनेक प्रकारची खनिजे, जीवनसत्वे आढळतात जी त्वचेसाठी फार उपयुक्त असतात. आपण 1 चमचा एवढी मध यामध्ये घ्यायचे आहे आणि हे सर्व घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत. मित्रांनो, ज्या व्यक्तींच्या शरीरात उष्णता जास्त असते अशा व्यक्तींना चेहऱ्यावर वांगाचे चट्टे येण्याचे प्रमाण जास्त असते. अशा व्यक्तींनी सब्जा भिजवलेले पाणी किंवा ताकामध्ये सब्जा टाकून हे ताक दुपारी पिल्याने उष्णता कमी होते. आता तयार झालेली ही पेस्ट चेहऱ्यावर ॲप्लाय करायची आहे, पण यापूर्वी चेहरा मात्र स्वच्छ धुवून कोरडा करायचा आहे. शक्यतो सकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे. 10 ते 15 मिनिट हे चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर ते धुवून टाका. 10 ते 15 दिवस हा उपाय दिवसातून एकदा सकाळी नियमित करा. तुमचे वांगाचे काळे चट्टे या उपायाने कायमचे नष्ट होतील. धन्यवाद.